अभिजित दिपकेसह आंदोलक जंतर मंतरवर आहेत। पोलिसांचा कडक बंदोबस्त देखील आहे। जंतर मंतरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड्स आणि पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली। आंदोलन स्थळापासून तब्बल 150 मीटर अंतराआधी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर हे आंदोलक ठाम आहेत। सरकारने चर्चेसाठी जंतर मंतरवर यावं, दिपके यांची ही भूमिका। आंदोलन स्थळापासून 150 मीटर अंतरावर बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। काल एक मोठा मोर्चा संसद भवनावर गेला, त्यानंतर काही संपूर्ण या परिसराला छावणीचं स्वरूप आलं होतं। ते झाल्यानंतर देखील आंदोलक अजूनही आंदोलनावर ठाम आहेत। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन होतंय। 3 अटी ज्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि आता सरकारने आमच्यासोबत चर्चेसाठी यावं अशी भूमिका दिपकेंनी बोलून दाखवलेली आहे। आंदोलक सध्या जंतर मंतरवर आहेत। पोलिसांचा कडक बंदोबस्त आपण पाहतोय। सुरक्षा व्यवस्था जी आहे ती अधिकच वाढवण्यात आलेली आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। प्रमोद, सरकारने चर्चेसाठी यावं अशी मागणी आता दिपकेंची आहे, काय सांगाल? ऋषाली, खरं तर काल कॉक्रोच जनता पार्टीचा मोर्चा झालेला होता आणि त्यानंतर ज्या पद्धतीने आंदोलक आणि पोलिसांमध्ये हिंसाचार झाल्याच्या घटना आपल्याला बघायला मिळालेल्या होत्या, त्यानंतर अभिजित दिपके रात्रीभरापासून जंतर मंतर या ठिकाणी बसलेले होते आणि त्यांचा प्रमुख मुद्दा हाच आहे की काल आम्ही जरी सरकारशी चर्चा केली असेल तरी आता सरकारने आमच्या चर्चेसाठी यावं। पण आज दुसरा दिवस असताना ऋषाली, मी सध्याची परिस्थिती दाखवतो। मी सध्या जंतर मंतर रोड परिसरात आहे, म्हणजे मी जिथं सध्या आहे तिथपासून पुढे ज्या साधारणतः 150 ते 200 मीटर अंतरावरती अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आंदोलन आजही सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। पण त्यापूर्वी पोलिसांना हा मोठा बंदोबस्त म्हणजे बॅरिकेटिंग केल्याचं चित्र मी जिथे दाखवतोय ऋषाली, हे जंतर मंतरचा रोड जिथून सुरू होतो त्या परिसरातील हे चित्र आहे। इथून पुढे 150 मीटर ते 200 मीटर पर्यंत कुठलीही गाडी जाऊ दिली जात नाहीये। ज्यांना पुढे पाठवलं जातं त्यांची पूर्ण तपासणी करता दिल्ली पोलिसांकडून केली जाते। आजही दुसऱ्या दिवशी दिल्ली पोलिसांचे जवान आपण बघू शकतो, त्या ठिकाणी मोठी व्हॅन उभी आहे, त्यामध्ये दिल्ली पोलीस आहेत। समोरही 2 ते 3 व्हॅन्स आहेत, त्याहीमध्ये दिल्ली पोलीस असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। आणि अजूनही पोलिसांकडून वारंवार ऋषाली हेच सांगितलं जातंय की या परिसरामध्ये 5 पेक्षा जास्त लोकांना जमता येणार नाही। तशा पद्धतीचे आपण बघू शकतो मेसेजेस देखील या ठिकाणी लावलेले आहेत। भारतीय न्याय संहितेच्या कलम 163 अनुषंगानं तुम्हाला इथं कुठल्याही पद्धतीचं आंदोलन करता येणार नाही, अशा पद्धतीचं चित्र याही ठिकाणी असल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। ऋषाली, यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी अजूनही जंतर मंतर या ठिकाणी आंदोलनासाठी आहेत। संसदेचा आज दुसरा दिवस सेशनचा आहे, त्यामुळे पोलिसांकडून खबरदारी पूर्णपणे घेतलेली आहे। कारण इथपासून अगदी काही मीटरच्या अंतरावरती संसद भवनचं कार्यालय म्हणजे 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। काल जो हिंसाचार झालेला होता ऋषाली, किंवा पोलिसांसोबत जी झटापट झालेली होती ती याच परिसरामध्ये झाली होती। कॅमेरा पर्सन राकेश सर जे दाखवतायत आता, हा इथनं पुढे अगदी 100 ते 50 ते 60 मीटर अंतरावरती केरळ भवन परिसर आहे आणि त्याच ठिकाणी अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी काल दिवसभर थांबल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळते। पण आजही पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त जो आहे तो या सगळ्या परिसरामध्ये केल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळते। बघावं लागणार आहे आज नेमकं दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भूमिका काय असणार आहे, कारण त्यांनी सरकारला इशारा दिलेला आहे की चर्चा आमच्यासोबत करा। हा मुद्दा अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आहे, त्यामुळे चर्चा नेमकं होते का, झाली तर ती कशा पद्धतीने होते हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण दुसऱ्याही दिवशी दिल्ली पोलिसांकडून मात्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था दिल्लीतील अनेक ठिकाणी केल्याचं दृश्य आजही सकाळच्या वेळी आपल्याला बघायला मिळत आहे। ऋषाली, धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।